नक्कीच विरोधक आता पुन्हा एकदा या संदर्भामध्ये याचिका करू शकतात। मात्र ही जर याचिका पुन्हा एकदा केली तर कुठेतरी या निवडणुका लांबणीवर जातील। त्यामुळे जरी विरोधकांनी याचिका दाखल करून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्ट खरं तर ही याचिका दाखल करून घेतील का हा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। कारण की या अगोदर देखील सुप्रीम कोर्टाने ज्या वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या या सर्व याचिका आहेत त्या एकत्र करून याची सुनावणी घेऊन हा निर्णय खरं तर दिला होता। कारण की गेल्या 4 ते 5 वर्षापासून ह्या सगळ्या निवडणुका आहेत त्या रखडलेल्या होत्या आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय देण्यात आला होता आणि त्याच्यानंतरून पुन्हा या नव्याने ह्या खरं तर 2 याचिका टाकण्यात आल्या होत्या। मात्र या देखील याचिका आहेत ते सुप्रीम कोर्टाने फेटाळलेल्या आहेत। त्यामुळे जरी नव्याने जर कोणी याचिका टाकली तर सुप्रीम कोर्ट ते दाखल करून घेते का हा एक मुळात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण की गेल्या अनेक वर्षांपासून ह्या रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामुळे या निवडणुका घेणं अत्यंत गरजेचं आहे अशी टिप्पणी देखील आहे ती सुप्रीम कोर्टाने केली होती आणि सरकारला देखील तेवढा मुदत देण्यात आला होता की तुम्ही लवकरात लवकर या सगळ्या संदर्भातल्या निवेदका काढून आहे ती निवडणुका घेण्यात यावं असं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर सरकारने देखील आहे ते हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या आणि यामध्येच या जर याचिका पडल्या तर पुन्हा या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रामुख्याने जर विरोधक आहे ती याचिका जरी केली तर सुप्रीम कोर्ट मुळात ही याचिका दाखल करून घेते का हा मोठा प्रश्न आहे। कारण आणि त्याचबरोबर आता ओबीसीला देखील आहे ते 27% आरक्षण आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसींचा देखील यामध्ये सहभाग होईल आणि ज्या पद्धतीने प्रश्न राहिला तो म्हणजे वॉर्ड रचनेचा। कारण की ज्या वॉर्ड रचना आहे ती प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या वेळेस अगोदर याची वॉर्ड रचना आहे ती नवीन केली जाते आणि यामध्ये काही निकष आहे ते देखील अगोदर निवडणूक आयोगाने टाकले होते जे म्हणजे प्रभाग नवीन वाढवण्यात आले होते। धन्यवाद गणेश, सविस्तर माहितीसाठी। ते एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नवीन प्रभाग रचनेनुसार आता पालिका निवडणुका होणार आहेत। हे स्थानिक सीओ आणि जिल्हाधिकारी आहेत हे सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने हे प्रभाग रचना आणि गावाचे गाव जे त्यांच्या विरोधात आहेत ते तोडण्याचं काम करतायत। म्हणून मला असं वाटतं या याचिकेचं काय निकष लावून ती फेटाळलेली हे बघावं लागेल। नाहीतर नवीन होऊन काही पक्षाच्या स्तरावरती पण देखील याचिका परत टाकण्याचं काम आम्ही करणार आहोत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।